चिकन रस्सा, त्यासाठी मी इथे चिकन अर्धा किलो घेतलेलं आहे. लाल तिखट, हळद, तेल, कोथिंबीर, मीठ, चिकनला टोमॅटो 2 कट करून घेतलेले आहेत. खोबरं घेतले अर्धी वाटी बारीक कट करून आणि कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता थोडंसं तेल टाकून आपण खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा आहे. हे पहा, कांदा आपला आता भाजून झालेला आहे. आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते. खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता प्लेटीत कांदा काढलेला त्याच्यातच खोबरं काढून घ्यायचं आहे. ते आपण कोथिंबीर घेणार आहे आणि भाजलेला मसाला आणि टोमॅटो घ्यायचे आहे. 2 टोमॅटो कट करून घेतलेले मी इथे. मिक्सरला काढून घेऊया. मसाला तयार झालेला आहे. आता आपण चिकन बनवायला इथे कढई तापायला ठेवलेली आहे. आता आपण लसूण मी घेतले 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि आता चिकन घालायचं आहे.
हे शिजू द्यायचे आहे झाकण ठेवून. आता आपण मीठ घालूया. हे पहा, आता आपण झाकण काढून बघूया. आता आपला चिकनचा रस्सा झालेला आहे म्हणून हे पहा. अशा प्रकारे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. हे पहा, हे झालेलं आहे आपलं